ऍक्च्युली बिझनेस मध्ये जर मेजर फॅक्टर असतो तो ट्रस्ट, तुम्ही ट्रस्ट ऍक्च्युली कसं बिल्ड केला, रिलेशन तो कसं बिल्ड होत गेला 8 वर्षात या सर्व जे काय होतं ते क्लिअर, क्वांटिटी देणं, त्यांच्याबरोबर संवाद साधणं, विचारणं. ऑलवेज आम्ही विचार, पैसा नंतर द्या, तुम्ही पोट भरून खावा, तुम्हाला आवडलं तर पैसे द्या. पैसा इम्पॉर्टंट नाही आमच्यासाठी कोणालाच, कारण आमच्यासाठी मेन आहे की तुमचं सॅटिस्फॅक्शन. आम्ही ऑलवेज त्यांना म्हणतो, इव्हन आम्हाला बल्क ऑर्डर येते, आम्ही कधीच कोणाला सांगतो ॲडव्हान्स आम्हाला पैसे द्या. कधी यू विल नॉट बिलीव्ह, हळदीची आम्हाला येते ऑर्डर, नाहीतर 500 पुरणपोळ्या, 400 पुरणपोळ्या, आम्ही कधीच कोणाला म्हणते की तुम्ही आम्हाला 50% ॲडव्हान्स. तुम्ही बघितलंच ना कुठे तुम्ही केटरिंगला वगैरे सर्व्हिस असेल तर ते पहिला 50% ॲडव्हान्स देतो. तर आम्ही त्यांना म्हणतो नाही, तुम्हाला मी डिलिव्हरी केल्यानंतर आवडल्यानंतर तुम्ही पेमेंट करा, असं कधीच कंपल्शन नाही की तुम्ही पेमेंट करा मला. आत्ताचीच एक ऑर्डरची गोष्ट होती, मागच्याची एक ऑर्डर आली होती मला बेसनाच्या लाडूची. एवढं ट्रस्ट ऍक्च्युली म्हणजे नवीनच नशीब तर घेऊन जाणार नाही बघा, ती नवीन कस्टमर, मी माझ्याकरता पण नवीन होती. तिने कॉल केला रात्री, तिने 9 वाजता कॉल केला होता मला की मला बेसनाची लाडू पाहिजे, किती क्वांटिटी पाहिजे ते सांगितलं. ती मग मी सांगितलं इतके येतात अप्रॉक्सिमेट, तर बोले मला इतके पाहिजे. मला ठीक आहे देते. ती बोले ऍडव्हान्स ऑर्डर घेणं, म्हणजे ऍडव्हान्स काही पाठवू का? मला मॅडम ऍडव्हान्स नको. तर बोले नाही, सगळेजण ऍडव्हान्स घेतात ना. मला मॅडम मला तुमच्यावरती विश्वास आहे ना की तुम्ही कुठे जाणार नाही. तर बोलते नाही, तुमची गोष्टच म्हणजे असं लोक घेतात ऍडव्हान्स मध्ये. मला मी अजिबात घेत नाही ऍडव्हान्स, अजिबात. इव्हन डिलिव्हरी करायला गेलो ऑर्डर तुमच्या हातात जात नाही आणि तुम्हाला पसंत येत नाही तोपर्यंत तुम्ही मला पैसे देऊ नका. मेन एक हे. आणि इव्हन डिलिव्हरी जेव्हा करायला ती घरात नव्हते अवेलेबल, आणि कोण असलं तर दिलाच नसतं. आम्ही शेजाऱ्यांकडे दिला, डिलिव्हर केला, मेसेज ड्रॉप केला, वी हॅव डिलिव्हर्ड युअर ऑर्डर, शी वॉज बिझी समवेअर एल्स. आणि नंतर मग नेक्स्ट डे तिने आम्हाला पेमेंट केलं. एवढी ऍक्च्युली माणसं अशी असतात बिझनेस मध्ये. पण मला आता एकीने जाणवतं, खूप कडे ऍक्च्युली हॉटेलमध्ये काय बघितलं की ते पैसे अगोदर द्या, 20% द्या, नंतर हे करा. अजिबात नाही. आणि काय मला इतका मला विश्वास असतो की यार कुठे जाणार नाही पैसे, आणि आपलं नशीब तर नेणार नाही आहेत ना. पण असं कधी वाईट एक्सपिरियन्स आलाय, कोणी पैसे दिले नाही किंवा पेमेंट झाला नाही? कधीच नाही आला. मे बी डिले झाले असेल पेमेंटला, पण कधीच नाही झालं असं की बाबा मी पेमेंट नाही केलं, कोणी नाही तर फसवलं आम्हाला, कधीच नाही. कारण आमचं, मी ऑलवेज तिला बोलतो की नशीब तरी घेऊन जाणार नाही आपलं. आज त्यानं पैसे, तो स्वतःला फसवतो, आम्हालाच नाही फसवत, तो स्वतःला फसवतो.